स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आजचा दिवस तुम्हाला सुखी, समाधानी आणि खूप खूप आनंदी जावो. तर इथे मी सकाळी सकाळी व्हॉईस ओव्हर देत आहे, त्याच्यामुळे आवाज थोडा कमी वाटेल. तर इथे बघा सकाळचे 8:30 वाजलेले आहे आणि नाश्त्याची तयारी. तर नाश्त्यामध्ये काही नाही, रात्रीचा जो भात होता तर तोच फ्राय करणार आहे. बऱ्यापैकी भात होता तो. आणि झालं असं की रात्री मी भात आणि भाजीच केली, कारण मी सकाळचा भात होता थोडा तोच खाल्ला. आता म्हटलं रुचिला आणि तिच्या बाबाला होऊन जाईल. पण ती खेळून आली आणि बोलली की माझी जेवायची इच्छाच नाही, आणि कसं पाणी जास्त पिण्यात जाते आणि जेवण खूप कमी होते. तर त्यानंतर तिने पण जास्त खाल्ला नाही, अगदी थोडाच खाल्ला. आणि तिचे बाबा ते पण रात्री कार्यक्रमातून उशिरा आले. 14 एप्रिलचा कार्यक्रम होता, त्याच्यामुळे मग आमच्याकडे सगळीकडे खूप मोठा कार्यक्रम असतो. तर तिथे गेले होते, तर त्यांना वेळ झाला आणि तिकडनंच काहीतरी खाऊन आले, त्याच्यामुळे मग ते जेवण तसंच राहिलं. म्हटलं चला भात फोडणी देऊया आणि भाजी गरम करून घेतली, कारण गरमीच इतकी वाढते की असं वाटते की अन्न खराब व्हायला नको. आणि खरंच उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शिळं असलं ना तर इतका म्हणजे प्रश्न पडतो की खराब होईल की काय. हिवाळ्यामध्ये तर आपण एक वेळ म्हणजे सकाळी संध्याकाळी खाऊ शकतो ते, पण हे नाही खाऊ शकत. त्याच्यामुळे म्हटलं लगेच गरम करून घेऊया, म्हणजे फोडणी दिलं तर सगळे खातात. आणि असा फोडणी दिलेला भात रुचीला खूप आवडतो, त्याच्यामुळे मग ती पण आवडीने खाते. थोडे बटाटे वगैरे शेंगदाणे टाकले तर तिला अगदी पोह्यासारखे वाटतात, ते ती खाते. त्यानंतर इथे नाश्ता वगैरे केला, त्यात भांडे घासायचे होते, भांडे इकडे आणून ठेवले. आणि बघा लगेच असं सकाळचं वातावरण इतकं तापतं ना, विचारूच नका. कारण माठातलं पाणी इतकं थंड राहायचा, तो माठ मी बाहेर ठेवला, अजिबात थंड राहत नाही. कूलरची हवा पण अशी थंड जाणवत नाही, म्हणजे इतकी भयानक गरमी वाढलेली आहे. आणि असं वाटतं की एकदम कूलर पुढेच बसावं की काय. पण कसं सकाळी आपले कामं हे ते असतातच, आणि त्यातल्या त्यात कूलर पण काम करत नाही. आणि आमचं वरचं असलं ना, वरच्या रूम तर खूपच गरम होतात. त्यानंतर बघा हे फ्रीजमध्ये इथे दही आणि इथे ताक ठेवलेलं आहे, पण लाईट नाही. आणि आता रोज दही ताक सुरूच आहे, कारण गरमीच्या दिवसामध्ये असं काहीतरी थंड पाहिजे असतं. तर ताक मठ्ठा वगैरे केला ना तर तेवढंच आपल्या शरीराला थंड वाटतं. आता रोज नारळ तर आणू शकत नाही, कारण नारळ काही स्वस्त नाही, रोजचं 40 रुपयाचं एक असतेच ते. त्यापेक्षा हे ताक बरं पडते. त्यानंतर बघा मानेचा खूप त्रास होत होता, कारण पूर्ण एक साईड नस लागली की काय कुणाच ठाऊक. तर ते मी आता ते मशीननी थोडं मालिश करत होती, थोडं तेल लावून घेतलं आणि ती मशीननी थोडं म्हणजे मालिश केली की बरं वाटतं. आणि ही जी मशीन आहे ना, मला खूप उपयोगी पडली. मी 1500ला घेतली होती. त्याच्यामध्ये 4 ते 5 प्रकारचे असतात ते, जे की पाठीसाठी वेगळं आणि असं चेहऱ्यासाठी वेगळं, हातापायासाठी वेगळं, अशा पद्धतीचे 4 त्याच्यामध्ये ते डिझाईन असतात, ज्याने आपण मालिश करू शकतो. पण अगदी मस्त पडली ती मशीन. ॲमेझॉनवरून बोलावली होती मी 1500ला, पण खूप उपयोगी पडते काही दुखलं सुखलं तर. आणि हे जर थोडं याच्याने मालिश केली ना तर एकदम असं म्हणजे छान वाटते, दुखणं कमी होते. त्यानंतर भांडे बघा, तर भांडे घासायच्या आधी ही चाळणी आहे, आणि या चाळणीने जे की खरकटं असते ते पाणी गाळत असते ना, ती खूप अशी खराब झाली होती, म्हणजे त्याचे छिद्र बुजले होते. तर ते मी आधी घासून घेतली सर्फ टाकून, आणि जो एक टाकलेला ब्रश आहे कपड्याचा, जो की उपयोगी नाही, त्याच ब्रशने घासून घेतलं ते, म्हणजे ती छान अशी स्वच्छ होऊन जाते. रोज तर मी अशी पाण्याने धुते, पण अशी काही क्लीन करत नाही, म्हणून म्हटलं ही स्वच्छ करून घेऊया, म्हणजे मग भांडे घासायच्या आधी बरं होते. तर अशी बघा आता छान आली, नाहीतर आधी खूप अशी काळी पडलेली होती ती, आणि पाणी पण त्यातून जात नव्हतं. आणि ते बऱ्याच दिवसाचं करते करते मग ते कसं राहून जातं. त्यानंतर म्हटलं चला भांडे घासूया, भांडे भरपूर होते. आणि कामं करता करताना वेळ कशी होते लक्षातच येत नाही, म्हणजे लवकरच वेळ होते. तरी आम्ही सकाळी लवकर उठतो बरं, पण असं होते कधी कधी मोबाईलमध्ये आपला बराच वेळ जातो, न करता करता नाही नाही म्हणता म्हणता 10-15 मिनटं तरी जातातच. कधी कधी अर्धा तासही होऊन जातो. आणि सकाळची वेळ थोडं तरी म्हणजे मोबाईल पाहिजेच असतो. आता ती कशी सवयच झाली की रोजचं आपलं काही नाही, व्हिडिओ वगैरे हे ते बघायचं असतं, त्याच्यामुळे. त्यानंतर इथे हे सगळं पाणी गाळून घेतलं, आणि हे पाणी गाळून घेतलं ना बरं राहतं, म्हणजे भांडे घासायला सोपी जातं. भांडे घासायच्या आधी सर्व भांडे जर धुवून घासले ना तर मग आपली घासणी पण जास्त खराब होत नाही, आणि भांडे पण स्वच्छ राहतात. आणि आत्ता वाजलेले आहे 9 वाजले. भांडे, नंतर कपडे, फरशी पुसणं, कारण किचन तर झालेली आहे क्लीन. आणि काल 14 एप्रिलचा कार्यक्रम होता आमच्याकडे, तर पूर्ण दिवस म्हणजे कार्यक्रमच होते जिकडे तिकडे. आणि संध्याकाळी पण 12पर्यंत रॅली वगैरे असतेच, पण ते आमच्या इथून लांब असल्यामुळे आम्ही काही जात नाही सहसा. मग घरूनच आपलं इथे बाजूला आहे तिथला कार्यक्रम चालू होता, तो घरूनच ऐकला मी, तिकडे गेली नाही, कारण तिथे असं विहार वगैरे नाही आहे, फक्त फोटो ठेवून पूजा करतात. तर ती पण म्हणजे छान कार्यक्रम असतो तिथे पण जेवणाचा. तर
आणि कालचा म्हणजे एक प्रकारे सणाचाच दिवस होता, जिकडे तिकडे छान उत्साहच होता. तर त्यानंतर इथे बघा हे झाडं, त्या झाडाचे पूर्ण पानं गळलेले आहे, जे की आधीचे होते ते आता नवीन यायला लागले. तर दोन्ही झाडाला म्हटलं थोडं थोडं पाणी घालूया, कारण उन्हामुळे पाणी पाहिजेच असतं, झाडं असे सुकून जातात. त्यानंतर हा जो पडदा आहे ना, खूप दिवसाचा धुतला नव्हता, म्हटलं चला आज धुवून टाकूया. आणि कुठून धूळ येते कुणास ठाऊक, म्हणजे पडदा पण इतका खराब झालेला होता. आता असं वाटतं की हा पडदा जास्त खराब होत नसेल, तरी पण बऱ्यापैकी झाला तो. तरी 1 महिना झाला साधारणतः धुवून. म्हटलं चला तो सर्फमध्ये टाकून घेऊया, म्हणजे बाकीची कामं होईपर्यंत छान मुरून जाते. आणि तिकडनं ड्रममधलं पाणी आणलं कपडे धुण्यासाठी. तर इथे पडदा काढल्यानंतर पुढचं पूर्ण दिसते, इकडनं दिसते आतून, पण बाहेरून काही दिसत नाही. आणि इथे पडदा पाहिजेच असतो, कारण की ऊन खूप येते ना, तर पूर्ण उन्हाचा सूर्यप्रकाश घरामध्ये येतो दुपारी. तर त्याच्यामुळे मी तिथे लावूनच ठेवते. त्यानंतर ही रूम पुसायची होती. आता व्हिडिओ मी थोडा फास्टमध्ये घेतलेला आहे, आणि असं जर फास्टमध्ये आपले कामं झाले ना, किती बरं होईल, म्हणजे लवकर लवकर. आता 10-15 मिनटाच्या व्हिडिओमध्ये एकदम पूर्ण कामं झालेली दिसतात, पण तेच करायला आपल्याला किती वेळ जातो, म्हणजे कमीत कमी साधारणतः 2 तास तरी निघतातच. तर इतकं जर फास्ट असलं ना, तर सगळं कामच सोपी होऊन जाईल. पण ठीक आहे, आपण जे करतो ते पण काही कमी नाही. त्यानंतर ही फरशी पुसायला घेतली. म्हटलं कपडे धुवायच्या आधी फरशी पुसून घेऊया, म्हणजे फरशी पुसून झाली, कपडे झाले की लगेच आंघोळ, म्हणजे कामं बऱ्यापैकी आटोपतात. आणि रुची आज बेडवर झोपली, तिला येत होती झोप. म्हटलं आंघोळ कर नंतर झोप, पण तिचं तसं नाही. आंघोळ केली की तिला झोपच येत नाही. मग मग ती आता 1-2 तास झोपेल, त्यानंतरच आंघोळ. म्हटलं ठीक आहे, नाश्ता झाल्यानंतर तिला झोप पाहिजेच असते, कारण सकाळी लवकर 4लाच उठते, त्याच्यामुळे झोप होत नाही. आणि आता गावाला जायचं म्हटलं ना, तर डोळ्यापुढे ऊन दिसली ना, इच्छाच होत नाही, काय कुणास ठाऊक, म्हणजे घराबाहेर पडायची इच्छाच होत नाही दुपार झाली की. म्हणजे असं वाटते की बाहेरगावी जर गेलं ना आपण, म्हणजे जसं आपलं घरी व्यवस्थित कामं धंदे होतात, आराम होतो, तसं बाहेर ठिकाणी नाही होत, कितीही म्हटलं तरी. पण कसं की घरच्या घरी पण बोर होतं, आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना अजिबात करमत नाही, का कुणास ठाऊक. मला तर असंच होतं, उन्हाळा लागला, अशी डोळ्यापुढे खूप ऊन दिसली आणि उन्हाळ्याच्या दिवसात खूप असं बोर व्हायला लागतं. असं वाटतं की गावाला कुठेतरी जाऊन यावं. आणि आमच्या इकडे बरेच जीव आहे, म्हणजे 5-6 जण आहे घरामध्ये, तर थोडं करमतं नाही. आणि यावेळेस ना, अशा वेळेस खेड्यावर खूप छान वाटतं, म्हणजे असं बरेच लोक घरी असतात आणि सगळीकडे असं चिवचिव असते, लहान मुलांच्या सुट्ट्या, मोठी माणसं पण दुपारच्या वेळेस, ऊन नसते. पण खेडोपाडी कसं आहे की दारं बंद दिसणारच नाही तुम्हाला, त्यांचे दारं ओपनच राहतील. किती उन्हाळा असो काही असो, कोणी एकमेकांच्या घरी जाऊन बसतात, म्हणजे त्यांचा वेळ निघून जातो. तर कोणी कुठले गेम खेळतात, काहीही करतात. आणि म्हातारे लोक असले ना, तर तुम्हाला हमखास ते कधीच झोपलेले दिसणार नाही. ते एक तर आपल्या दारामध्ये बसतील किंवा कुठल्या गोष्टी गप्पा करतील, कोणी सोबत त्यांच्या बरोबरीचे असले की, म्हणजे असं खेड्यामध्ये पाहायला मिळतं. आणि त्यात वाळवण असलं तर एकमेकीच्या घरी सोबतीने वाळवण करतात, म्हणजे असं खेड्यातलं वातावरण असतं. पण या उलट शहरामध्ये तसं काही नाही, आपले दारं बंद झाले की सर्व आपापल्या घरामध्ये, आणि सहसा कुणी गुणाकडे इतकं जात नाही. तर ठीक आहे, प्रत्येक याची आपापली पद्धत असते. तर त्यानंतर इथे कपडे वगैरे धुवून घेतले, आणि म्हटलं चला कपडे वाळत घालूया. आणि बघू शकता ऊन किती आलेली आहे, आणि कपडे तर इतके म्हणजे गरम येतात ना, तरी आमचे आतमध्ये सावली असते, पण ते वरचा जो शेड आहे ना, तो इतका तापतो भयानक, म्हणजे कपडे 1-2 तासामध्येच असे वाळून येतात. मागच्या वर्षीपेक्षा ना यावर्षी ऊन इतकी कडक वाटत आहे, भरपूर अशी, कारण मार्चमध्ये पण खूप ऊन पडली, आणि आता या आठवड्यामध्ये जास्त वाटत आहे. मागचा आठवडा तर पावसाचाच होता, म्हणजे कधी पाऊस कधी ऊन असं वातावरण चालू होतं. तर आता ही ऊन आहे अशी, तर असं वाटते की गहू वाळवायचे होते मला, पण ते राहून गेले. मग कारण कधी कधी आभाळ ढगाळ वातावरण असते, म्हणून ते टाकलेच नाही मी. तर विचार करते की आज म्हटलं गहू वाळत टाकायचे, म्हणजे छान वाळतील, 1-2दा वाळवले की मग वाळवायचं काम नाही. तर बघा इथे कपडे भरपूर होते, पिलो कवर, पडदा, आणि इथंही बरेच कपडे. तर ते सर्व कपडे वगैरे धुवून घेतले, आणि म्हटलं चला आता बाकीची कामं करायची. तर हवेमुळे कसे कपडे उडून जातात, आणि त्यांना चिमटे तर लावावेच लागतात. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हवा इतकी असते ना दुपारची, तर कपडे इकडचे तिकडे कुठेही उडून जातात. त्या दिवशी तसंच झालं, रुमाल वाळत टाकला आणि बाजूच्या घरी जाऊन पडला. त्यांच्याकडे कोणीच नव्हतं, शेवटी तो रुमाल राहिला तर राहिला, नाही आणला. म्हणून आता ते व्यवस्थित चिमटे लावूनच ठेवावे लागतात, नाहीतर मग कसं आजूबाजूच्या घरी जर गेला तर भीतीच वाटते, म्हणजे कोणाला म्हणजे पटलं नाही पटलं असं होते ना. त्यानंतर इकडे हे सगळं क्लीन केलं, आणि आता हे सगळं धुवायचं होतं मला.
आणि ही फरशी 2-3 वेळा तर धुतल्याच जाते. जेव्हा मी राहायला आली होती ना, या फरशीवर बरेच असे डागं होते. आणि आता माझं म्हणजे वापर आहे, तर रोज धुणं भांडे, त्यानंतर सर्फने घासून धुते, तर पूर्ण अशी स्वच्छ झालेली आहे. म्हणजे ते डागं पूर्ण निघून गेले, नाहीतर खूप आधी खराब दिसायची. म्हणजे ते डागं असल्यामुळे, नाहीतर तशी होती स्वच्छ ती, पण ते कशाचे डागं होते माहिती नाही. पण आता पूर्ण क्लीन झालं ते. त्यानंतर सर्व कामे आटोपली आणि आता म्हटलं भांडे लावून घेऊया. तर बऱ्यापैकी भांडे लावलेले आहे, थोडे लावायचे होते, तर ते लावून घेतले आणि आता स्वयंपाकाची तयारी. तर दुपारच्या स्वयंपाकामध्ये आता भेंडीची भाजी, सोबत आलू वांग्याची भाजी, भात, रस आणि चपात्या. कारण आंबे आणलेले होते, तर अर्धा किलो होते की कुणास ठाऊक 3 आंबे आले. त्याच्यामध्ये रोज एक आंब्याचा रस करते मी, जास्त करून ठेवत नाही. एका आंब्याचा केला तरी आम्हाला भरपूर होतो आणि मी जास्त काही घट्ट करत नाही, थोडं पाणी टाकते त्याच्यामध्ये. एकदम घट्ट कोणी आमच्याकडे खात नाही. तर त्याआधी इथे भाजीपाला आणला होता थोडा. म्हटलं चला आधी तेल आहे, तेलाचं पॅकेट काढूया. परत यावेळेस ते पतंजलीचं तेल आणलं आणि हे तेल खूप कमी येतं, 170ला ते पॅकेट आहे. तर ते मला अजिबात परवडत नाही. मी 2दा सांगितलं, पण आमच्या इथं यांच्या लक्षातच राहत नाही आणि तेच घेऊन येतात. पण हे परवडत नाही. 8 दिवसही मला तेल जात नाही, कारण इतकं कमी येतं ते तेल. म्हणजे 1 किलो तर नसतेच पॅकेटमध्ये, पण ते काही 900-950 मिली असते ना, त्यापेक्षाही कमी आहे. तर आता ते तेल काढून घेतलं. त्यानंतर म्हटलं चला आता स्वयंपाक करूया. एकीकडे भात लावते, त्यानंतर भेंडी चिरायची होती. आता भेंडी सकाळीच धुवून ठेवली, ती फक्त आता चिरून भाजी करायची. लगेच सुकून असली की बरी राहते ती. त्यानंतर एकीकडे आंबा होता, तो पाण्यामध्ये ठेवला, कारण फ्रीजमधून नुकताच काढलेला होता. म्हटलं थंड आहे, थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवूया. आणि मला माईक घ्यायचा आहे, विचार करत आहे बऱ्याच दिवसापासून की एखादा माईक घ्यायचा, म्हणजे व्हॉईस ओव्हर देताना प्रॉब्लेम होणार नाही आणि थोडा बऱ्यापैकी व्हॉईस येईल. कधी कधी कसं इथे सकाळी सकाळी व्हॉईस ओव्हर देते मी, तर कधी रात्री. आणि आमच्या इकडं असं आहे की ह्या खिडक्या जरी असेल ना पॅक बंद, तरी लगेच बाहेर आवाज जातो. म्हणजे जास्त जोराने पण बोलता येत नाही. इथे आपण दारं खिडक्या जरी बंद केले ना, तरी बाहेर आवाज जातो आणि बाहेरचा पण आवाज आतमध्ये येतो. म्हणजे एकदम असं ओपन आहे, त्याच्यामुळे लगेच आपण काय बोलतो ना आजूबाजूला ऐकू जाते. तर विचार करते की एखादा माईक घ्यायचा. बघते आता ऑनलाईन बोलावणार किंवा दुकानामधून घेईल. तर इथे एकीकडे भात लावला आणि आता भाजी करायची होती. तर भेंडीची भाजी आता फक्त रुचीपुरतीच करणार आहे आणि आमच्यासाठी आलू वांग्याची, कारण भात आहे तर रश्श्याची भाजी पाहिजे. वरण काही लावणार नाही, कारण रस केलेला आहे. कढी पण करणार होती, म्हटलं ते कॅन्सल केली मी. म्हटलं रस, चपाती म्हणजे पराठे तेलाचे आणि आलू वांग्याची भाजी, भात. आणि भेंडी रुचीला होईल, तिला तर आवडते, ती सकाळी खाते संध्याकाळी खाते. आणि असंच कामं करता करता आता 12:30 होऊन गेले. तिकडे मुलगी अजूनही उठलेली नाही, झोपलीच आहे ती. 2-3 तास झाले. तिची जर झोप चांगली झाली की मग ती फ्रेश राहते, नाही तर झोप झाली नाही की मग जास्त जेवतही नाही आणि काहीच नाही. अजूनही अंघोळ व्हायचीच आहे. आता उठेल त्यानंतरच ती करेल. म्हटलं स्वयंपाक होईपर्यंत तिला झोपूच द्यायचं, स्वयंपाक झाला की उठवायचं. आणि आता किचनची बऱ्यापैकी क्लिनिंग झाली ना, तर बरं वाटते. फक्त आता वेल काढायचा आहे मला. तर तो वेल आता कधी काढणं होते माहिती नाही. आणि असं वाटतं ना बऱ्यापैकी कामं आटोपले, जसं की क्लिनिंग, भांडे वगैरे, तर मग एखादं काम राहिलं ना, तर ते आत्ता करू उद्या करू असं करता करता राहूनच जाते आणि ते लांबणीवरच पडते. पण आता बघते एखाद्या दिवशी करेल ते पण. आणि तेवढी साफसफाई झाली, भांडे डबे वगैरे, तर असं वाटतं की बरंच आपलं क्लिनिंग झालं. पण आता परत ते 1-2 दिवसांनी मी करेल ते क्लीन, जसा वेळ मिळाला तसा. आणि ओट्याच्या साईडचं खिडकी परत एकदा क्लीन करायची आहे. हे कितीही केली ना तरी खराब होतेच होते. आणि मागच्या साईडनं म्हणजे कसं तेलाची वाफ गेली की मागच्या साईडनं खिडकीवरती तेलाची वाफ जातेच थोडीफार, तर त्यावर परत धूळ आली की अशी चिपकून जाते आणि चिकट येते, मग ते घासावं लागते. तर ते दर 8-10 दिवसांनी करते मी, तरी होतेच ते. बघते आता अजून करणार ते कधी, जसा वेळ मिळाला तसा. नंतर इथे चपात्याची कणिक भिजवली, एकीकडे भात झाला, एकीकडे भाजी. आता म्हटलं आंब्याचा रस करून घेऊया. तर बघा आंबा इतका म्हणजे असा एकदम हे वाटतो, म्हणजे भरपूर गोड असेल असं वाटतं मला. आणि छोट्याच पॉटमध्ये करत आहे, मोठं बिघडलं ते बारीक होत नाही त्याच्यामध्ये फक्त इडलीचंच बॅटर बारीक होते. असं आंबा वगैरे काही करायचं म्हटलं ना, ते ते त्याची जी भिंगरी आहे ते फिरतच नाही. त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या, हा मसाल्याचा जो आहे पॉट त्याच्यातच करणार आहे. तर जेव्हा मी आंबे वगैरे कट करते ना, त्यामध्येच साखर आणि मीठ टाकते आणि बारीक करून घेते. म्हणजे साखर पण छान मिक्स होऊन जाते आणि वरून टाकायचं काम नाही. आणि जास्त गोड काही रस आम्हाला आवडत नाही, मिडियमच करते मी.
आणि जर ज्यांना वाटलं तर ते वरून घेतात. त्यानंतर म्हटलं चला आता आलू वांग्याची भाजी करूया, रस झालेला आहे. तर इकडे भात झाला, भाजी झाली आणि चपात्या व्हायच्या आहे आणि भाजी व्हायची आहे. त्यानंतर परत मला भाजीपाला निवडायचा होता, तर बघेल वेळ झाला तर नाही करणार, नाही तर मग दुपारच्या वेळेस करेल ते. आणि थोडा वेळ जरी ठेवलं ना तर सांबार असा सुकून येतो. लगेच फ्रीजमध्ये ठेवलं तर बरं राहतं, पण ते बटाटे वगैरे होते त्याच्यामध्ये, म्हणून मी ते काही निवडलं नाही. आणि म्हटलं चला आता 2-3 वांग्याची भाजी करते, जास्त नाही, आणि 1 बटाटा त्याच्यामध्ये. भातासोबत आलू वांग्याची भाजी मला खूप आवडते, म्हणजे छान वाटते ती खायला. सोबत भाकर असली तर. चपातीसोबत नाही खात मी, म्हणजे खूप कमी खाते, म्हणजे इच्छाच होत नाही खाण्याची. तर इकडे भाजी केली, नंतर चपात्या करायला घेतल्या. तर 4 चपात्या 5 चपात्या म्हणजे पराठे करणार आहे तेल लावून रसासोबत, आणि बाकी 2 ते 4 चपात्या साध्या करणार आहे. म्हणजे रुचीला जास्त तेल लावलेल्या आवडत नाही, तर तिच्यासाठी साध्या करणार आहे. आणि हे जे लाटणं आहे ना, हे मी एका सेलमधून 10 रुपयाचं घेतलेलं होतं. फक्त 10लाच, पण इतकं छान आहे ना. फक्त त्याला रेषा आहेत, जे की पापड लाटायचं असतं ते. चपाती लाटली की त्यावर अशा रेषा उमटतात. आता विचार करते की दुसरं एखादं प्लेन घ्यायचं, पण आता याच्यावर हात बसला ना तर मला व्यवस्थित लाटता येते. आणि दुसरं जर घेतलं ना तर मग वेळच लागेल ते, म्हणजे सवय व्हायला. आणि माझा हा प्रॉब्लेम आहे की मी जर कोणाच्या घरी गेली ना तर मला चपात्या बिलकुल लाटता येत नाही. काय तर आपल्याला आपल्या लाटण्याची सवय होऊन जाते. आणि दुसरीकडे गेलं तर त्यांचं लाटणं कोणाकडे जाड कोणाकडे बारीक कसं असतं, आणि लाटताना पोळी एकतर पातळ होईल नाही तर जाड होईल. मग मी सहसा कोणाकडे गेली ना चपात्या करतच नाही. म्हणजे माझा लाटण्याचा प्रॉब्लेम येतो, म्हणजे मला तरी येतो. आणि माझं जे मला त्याची सवय आहे ना तर मला हे झटपट जमतात. आणि माझ्या आईकडे गेली तर मी अजिबात बनवत नाही चपात्या. त्यांचं लाटणं मला बिलकुल जमतच नाही. पोळपाट तरी ठीक आहे, पण लाटण्याचा फरक पडतो या बाबतीमध्ये तरी. बाकी स्वयंपाक म्हटलं तर करू शकते. त्यानंतर पूर्ण स्वयंपाक वगैरे आटोपला, आणि आता म्हटलं चला एकदा ओटा क्लीन करून घेऊया. कारण मुंग्या खूप होतात. थोडं जरी सांडलं ना तर मुंग्या इतक्या होतात. आणि असं काही गोड वगैरे केलं जसं की रस येते तर लगेच मुंग्या होतात. तर रस मी फ्रीजमध्ये ठेवून दिला, आणि थंड रस असला ना तर छान वाटतं म्हणजे खायला. तर तो मी फ्रीजमध्ये ठेवला, आणि म्हटलं आता ओटा वगैरे क्लीन करूया, नंतर जेवणाची तयारी. तर जेवण करण्याच्या आधी कपडे वाळलेले होते, आणि हे इथून ऊन येते, म्हटलं चला पडदा लावून घ्यायचा, कारण दुपारी मग भरपूर अशी ऊन येते. तर इथे आता पडदा लावून घेते, त्याच्यानंतरच मग जेवण. आणि हा पडदा आहे दाराचा. आता इथे म्हटलं हा जुना पडदा होता म्हणून मी काही नवीन आणला नाही. म्हणजे आम्ही जिकडे राहायचो ना तिकडे 2 रूमला दार होते, आणि दोन्ही दाराला पडदे होते. तर हाच एक पडदा वाचलेला होता, म्हणून मग तो मी इथे लावते. त्यानंतर दुपारचं जेवण. तर दुपारच्या जेवणामध्ये वांग्याची भाजी, चपाती, रस आणि भेंडीची भाजी. चला मग इथे सेंड करते. बाय बाय.